को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आपल्याला माहिती आहे या इलेक्शनमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. मी ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी विचार करत होते की बापरे, या सगळ्या गोष्टीला 11 महिने झाले. 11 महिन्यात काय काय पाहिले आपण सगळ्यांनी, आणि शेवटच्या 2 महिन्यात तर काही विचारू नका. मला तर वाटतंय की काही वर्षांनी आपण एक TV सिरियल काढू बारामती नावाची. जशी मिर्झापूर झाली ना त्याच्याहून तुफान आपली चालेल. कारण का म्हणजे मला कधी कधी खरंच वाटत नाही की काय काय झालं बघा ना. आणि मला कसं झालं हे, आणि बरं झालं ताई इथे उभे आहेत. ताई मला आठवत आहे, मी जेव्हा जेव्हा प्रचाराला यायच्या गाडीत माझ्या शेजारी बसून म्हणायच्या की ताई मला ते लोक भेटतात ना माझी चेष्टा करतात की तुमचं काय होणारच नाही, तुम्हाला मतच मिळणार नाही. मी त्यांना म्हणायची काय नको, लढायचं ठरलं ना हारेंगे जीतेंगे मरेंगे लेकिन लढेंगे जरूर. आणि तुम्ही बघा इंदापूरकरांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त आपल्या पदरात मतदान झाले. त्याबद्दल मी सगळ्या तमाम बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इंदापूरकरांच्या समोर नतमस्तक होऊन मनपूर्वक आभार मानते. की म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कुणाच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी होऊ शकतात. या TV सिरियल सिनेमात होत्या त्या गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या. सकाळी उठायचे एक व्हायचं, संध्याकाळपर्यंत काहीतरी बदल झालेला असायचा. आणि बारामतीचे काही लोक इथे बसलेत, मला अजून आठवतं त्यांनी कुणाला सांगितलं आता तू बूथवर काम करायचं, दुसऱ्या दिवशी तो गायब. मग ते म्हणायचे अरे काय झालं, तो गायब कुठे गेला. नाही तो गेला. कुठे गेला, आता तुम्हाला माहिती आहे काय मॉडेल होतं, झालं मग आता दुसरा शोधा. मग पहिला महिना गेल्यावर आम्ही बारामतीमध्ये बूथ कमिटी सिक्रेट ठेवली. आम्ही कुणाला सांगतच नव्हतं बूथ कमिटी कोण आहे. आणि मग जयंत पाटील मला फोन करून विचारते बूथ कमिटीची नावं द्या, बूथ कमिटी. अहो म्हटलं असं चाललंय. ते म्हणले कसलं सिक्रेट, आम्हाला नावं पाठवा, तुम्ही काम करत आहे. म्हणलं अहो जयंतराव, आम्ही नाव दिलं की ते जाते दुसरीकडे. किती उदाहरणं झाली विचार. सगळे बसले तिकडे तिघं बारामतीचे. म्हणजे गंमत जम्मत. आता गंमत वाटते, पण त्यावेळेस आम्ही पूर्ण बनवली बूथ कमिटी आणि ती सिक्रेट ठेवली. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सांगितलंच नाही आमच्या बूथ कमिटीत कोण आहे. आणि अनेक तालुक्यांमध्ये लोकांना असं वाटलं की आपल्याला बूथ कमिटीला बूथला माणूसच मिळणार नाही, आपलं बूथच लागणार नाही. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, बारामती लोकसभा मतदारसंघातला एक बूथ असा नव्हता जिथे आपला बूथ चालू. आणि एक नाही, अनेक बूथवर 10-10 लोक होते. काही ठिकाणी दमदाटी पण झाली आणि काय फॉर्म कमी पडले, म्हणजे अजून वाजते तर अजून लोक गेले असते. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.